परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला असून गंगाखेडून उज्जैन या ठिकाणी देवदर्शनासाठी जाणारे 5 भाविक होते. त्यातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 12 फेब्रुवारी रात्री 12च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील 5 जण हे गंगाखेड जिंतूरहून संभाजीनगर मार्गे जात असताना जिंतूर शहरापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब असलेल्या जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावरील अकोली पुलाच्या अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी 4 चाकी वाहन चालकाचा ताबा सुटला आणि ताबा सुटल्याने ती 4 चाकी वाहन या ठिकाणी बघता त्या ठिकाणी जे संरक्षण भिंत असते त्याच्यावर जाऊन ती आदळल्यामुळे या ठिकाणी प्रचंड जोराने आवाज आला आणि त्या ठिकाणी असलेले जे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक होते ते घटनास्थळी आले. त्यांनी बघितलं आणि त्यांची जिंतूर पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन केले. काही मिनिटातच पोलीस प्रशासनाचे सहकारी तिथे पोहोचले. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते नागेश शाखात 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर घुगे व चालक पवार यांना मिळतात. त्यांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून नागरिकाच्या मदतीने त्यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात 5 अपघातग्रस्तांना दाखल केले. या ठिकाणी डॉक्टर शेख मुदस्सीर यांनी या ठिकाणी त्यांना तपासणी केली. तपासणी अंती या 4 जणांचा त्यांनी मृत घोषित केले. त्यातील एक जण त्याला गंभीर मार लागलेला, त्याची प्रकृती खालवत असल्याने त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तर या ठिकाणी आसुरबा आवटी आणि इतर नावे काही आलेली आहेत. त्यांच्या पोलीस प्रशासनाने त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकासोबत संवाद साधला असून ते निघाले असल्याची माहिती आता रात्रीचे 2 वाजलेले असे आज मिळत आहे. दरम्यान नेमके या अपघातामध्ये मृत व्यक्तींची नावे अद्यापपर्यंत कळालेली नाही. सकाळी होताच आपण याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती निश्चितच देण्याचा प्रयत्न करू. मात्र ही देवदर्शनासाठी जाणारी मंडळीचं दुःखद या घटनेमुळे अंत झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.